लोकसभा निवडणुकीच्या कलांमध्ये भाजपने गाठला उच्चांक। यवतमाळमधून महाविकास आघाडीचे संजय देशमुख आघाडीवर, मुंबईतून महायुतीचे उज्ज्वल निकम राहुल शेवाळे, पियुष गोयल आघाडीवर, नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर, सोलापुरातून प्रणिती शिंदे आघाडीवर। कलांमध्ये एनडीए 300 जागांवर पार। बीडमधून बजरंग सोनवणे आघाडीवर, हिंगोलीत ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे। बीडमध्ये पंकजा मुंडे पिछाडीवर तर नारायण राणे 700 मतांनी आघाडीवर। जळगावात महायुतीच्या स्मिता वाघ आघाडीवर आहेत। विशाल पाटील 6ही विधानसभा मतदारसंघात पुढे आहे। अकोल्यात प्रकाश आंबेडकर 500 मतांनी आघाडीवर आहे। गडकरींना पहिल्या फेरीत 3000 मतांची आघाडी आहे। रायगडमध्ये सुनील तटकरे आघाडीवर आहेत तर साताऱ्यात उदयनराजे भोसले पिछाडीवर आहे। साताऱ्यात महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे पुढे आहे। धुळ्यात महाविकास आघाडीच्या शोभा बच्चाव 300 मतांनी पुढे आहेत। भाजपने स्वबळावर बहुमतांचा आकडा पार केलाय। ठाण्यातून महायुतीचे नरेश म्हस्के आघाडीवर आहे। माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील 5068 मतांनी आघाडीवर आहे तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे आघाडीवर आहेत। नाशिकमध्ये पहिल्या फेरीमध्ये राजाभाऊ वाजे आघाडीवर आहे। बीडमधून बजरंग सोनवणे 119 मतांनी आघाडीवर आहे। अमोल कोल्हे 900 मतांनी आघाडीवर असून परभणीतून महाविकास आघाडीचे संजय जाधव आघाडीवर आहे। बीडमधून बजरंग सोनवणे 119 मतांनी आघाडीवर आहे तर अमोल कोल्हे 900 मतांनी आघाडीवर आहे। संभाजीनगर मधून संदीपान भुमरे आघाडीवर आहे। कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज 6000 मतांनी आघाडीवर आहे। साताऱ्यात भाजपचे उदयनराजे भोसले पिछाडीवर आहे।